बाबासाहेब आंबेडकरांच्या मोर्चामध्ये महाराष्ट्र चौदाचा सत्याग्रह करत असताना राधाबाई कांबळे नावाची एक बाई होती। त्या राधाबाई कांबळेच्या पाठीवरती सुरीमध्ये बांधलेलं 2-4 वर्षाचं लेकरू, त्या राधाबाई कांबळेच्या पोटामध्ये 2-4 महिन्याचं लेकरू गर्भवती राधाबाई कांबळे सांगतोय हे कुणी सांगणारे ध्यान देणार का? बाबासाहेब आंबेडकरांचा मोर्चा महाराष्ट्र 14 दिवशी खरा आचार्यांच्या प्रस्तावित जातीवादी लोक दगडफेक आणि लाठीचार्ज सुरू केला। 2 दगडे नंबर राधाबाई कांबळेच्या पाठीवरती सुरीमध्ये बांधलेल्या मुलाच्या डोक्याला आणि राधाबाईंच्या डोक्याला लागली। ही गोष्ट जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना समोर आली, बाबासाहेब धावत पाठीमागे आले आणि ते राधाबाईला म्हणाला, "ताई, इथल्या प्रस्तावित लोकांनी आपल्या मोर्चावरती हल्ला चढवलाय, तुझ्या डोक्याला मार लागलेला आहे, तुझ्या पाठीवरती सुरीमध्ये बांधलेल्या मुलाच्या डोक्याला मार लागलेला आहे, तू स्वतःला सावर तोपर्यंत आम्ही आपला मोर्चा महाराष्ट्रात 14 दिवशी घेतो." माता बहिणी बंधू भावांनो, ती राधाबाई कांबळे काय घडली असेल, काय परिस्थिती असेल बघा, ध्यान नाही का? ती राधाबाई कांबळे बाबासाहेबांना बाबासाहेब आजपर्यंत आमचा तुम्ही वाली झाला नाही, तुम्ही वाली बोलला हे पाठी बोललं काय हे बोललं मेलं तरी राधाबाई कांबळे मागास राखणार नाही। ती राधाबाई कांबळे तुमच्या मनात गांधी
आपली ही पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललं ते शिकतात. ते मस्त मस्त बोल बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून वर्गाच्या फळ्यावरती गुरु काय शिकवतात ते शिकत होते. आणि आजची आपली ही पोरं वर्गात बसून बाहेर काय चाललं ते शिकतात. हे मस्त मस्त बोल बघा याचे चेन बघा किती गोष्ट आहे. आजच्या नजरा वेगळ्या आहेत, त्या काळच्या नजरा वेगळ्या होत्या. दुसऱ्याच्या तुम्हाला सिरियलमध्ये कसं महत्वाचं आहे. तुम्हाला काय सर्व मस्त मस्त बोल नजर तिसरे तेरी झलक शरफी वल्ली एकाच विशेष आजच्या नजरा वेगळ्या आहेत. बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज नजर काय बघा. कल्याणच्या सुभेदाराला खैरा छत्रपती शिवाजी महाराजांनी उठला आणि राजेगडाकडे परत गेले. काही सैन्य आणि सरदार मंडळी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या राजवाड्यामध्ये दानमाळ जमा करण्यासाठी उपस्थित होते. एका आठवड्या खोलीमध्ये कल्याणच्या सुभेदाराने सुंदर Happy